आता आहे आज फ्रायडे आणि आज आम्ही आता सध्या तरी कामावर जातोय, बट आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहे, खूप 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 जास्त. कारण की आम्ही डिरेक्टली कामानंतर आमचं 4ला होईल, त्याच्यानंतर आम्ही ट्रिपवर जातोय. 2 दिवस येस, 2 nights 3 days, 2 nights 3 days. फ्रायडे सॅटर्डे संडेला येऊ डायरेक्ट संडेला येऊ. तर आम्ही एवढे एक्साइटेड आहे, आम्ही डायरेक्ट कामानंतरच जातोय. फुल पॅकिंग केलीये, सूटकेस भरलीये, छोटी वाली म्हणजे एकदम एक्साइटेड आहे आम्ही, खूप जास्त एक्साइटेड आहे. आम्ही एका फ्रेंडच्या कॉटेजवर जातोय आणि एकदम मस्त लोकेशन आहे. लाईक आम्ही बघण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. आम्ही आतापर्यंत फक्त फोटोज बघितले. इथून जवळपास 350 किलोमीटर लांब आहे. येस, 3 तासाची ड्राईव्ह, 3 तास लागतात. सनसेटच्या टाइमला पोहोचू आणि खूप खूप जास्त एक्सायटेड आहे आम्ही. तर मग तुम्हाला दाखवतो आता पुढे, रोड ट्रिप दाखवू. आता तर कामावर जातोय, पण जेव्हा आम्ही स्टार्ट करू रोड ट्रिप तेव्हा भेटूया आपण कामानंतर. थोडे एक्झॉस्टेड असू पण ठीक आहे, आणि तेव्हा भेटतो तुम्हाला. सी यू, स्टे ट्यून. सो गाईज, आम्ही निघालोय कामावरून आणि आता आमची रोड ट्रिप चालू झाली आहे. आणि एवढं सुंदर दिसतंय, आम्ही तुम्हाला दाखवू शॉर्ट्स की किती मस्त दिसतंय. कारण की आता बिगिनिंग ऑफ द फॉल सीझन आहे, तर सगळे जे पण झाडं आहेत ते सगळे ग्रीनचे एकदम येल्लो व्हायला स्टार्ट झालेत. खूप सुंदर दिसतंय. गाइस, ओ माय गॉड, सनलाइट बघ माझ्यावर. ओ माय गॉड, मी जसं इमॅजिन केलेलं एकदम अल्टिमेट आहे. एकदम वेगळं, एवढं भारी आहे. म्हणजे मी एक्सायटेड होते कॉटेज बघायला. आणि कसं समोर अगदी, कारण की ते फ्रंट असं लिव्हर काय लेक आहे ना, लेक फ्रंट कॉटेज येते, ते तुम्हाला दिसेलच पुढे. मी त्याच्यासाठी खूप जास्त एक्सायटेड होती आणि आहे पण आता मी ड्राईव्ह मधनं एवढं एक्सपेक्ट पण नाही केलेलं. आणि जे एक आम्हाला हायवे घ्यायचं आहे, जे आम्ही संडेला घेऊ, आज फ्रायडे आहे तर जे आम्ही संडेला घेणार आहे, मला असं वाटलं की त्यावाल्या ड्राईव्ह मध्ये तर मजा येईल. पण आम्ही जे कॉटेज पर्यंत पोहोचण्याचाच रस्ता आहे ना, जे ओ माय, एवढं जास्त सुंदर आहे, एवढं जास्त. मला गाडी थांबवायचीच नाही वाटत, असं वाटत चालत राहू दे, चालत. खरं ट्रिप अशी होती की कॅन्सल होऊन ही परत आम्ही प्लॅन केली. अगदी कॅन्सल केली, सगळं संपलं आणि मग परत आम्ही विचार केला की नाही जाऊया. आणि आम्ही तुम्हाला सांगेल की का आम्ही कॅन्सल करतो. रिझन पण दाखवू, ते रिझन दाखवा, ते फनी रिझन आय थिंक दिस. आता तुम्हाला भेटतो आम्ही. मोस्टली आता आपण पोहोचून जाऊ, कॉटेज वरच शूट करू. तुम्हाला थोडे कॉटेजचे व्ह्यूज दाखवू एकदम. प्लीज स्टे ट्यून. जंगल, आम्ही दुनियाची परे आलोय. म्हणजे इथे शिकार करून खायचं. आम्ही लिटरली एंटर केलंय. हे ड्राईव्ह आहे आणि आम्हाला लिटरली हे समोर दिसतंय. इथं हे कॉटेज. ए भाई, गाडी कुठे जाईल? अच्छा, आहे. ओ माय गॉड, हे कॉटेज आहे. नेक्स्ट डे. तर हा पूर्ण कॉटेज आहे त्यांचा, एकदम म्हणजे पाण्याच्या जवळ एकदम. आणि ही लेक आहे पूर्ण समोर. ही बोट आहे, डॉक आहे मस्त. तर गाईज, ही ट्रेल बघा. आम्ही ज्यांच्याकडे आलोय ही त्यांची पूर्ण फॉरेस्ट आहे त्यांचं. आणि हे जवळजवळ 30 एकर एवढं पूर्ण फॉरेस्ट आहे त्यांचं, कम्प्लिटली प्रायव्हेट. पण त्यांनी एवढं मेंटेन केलंय, एकदम नॅचरल ठेवायचं ट्राय केलं याला. आणि हा बेंच बघा गाईज, काय परफेक्ट लोकेशनवर हा बेंच आहे. इथेच बेंच आहे हा. आणि तुम्ही हा व्ह्यू बघा. Light, and as it grows up, that's how you get like the twisting look in it. There's one that's way back there that doesn't have a spark on it, and it just looks like somebody took the top of it and just
twisted it, like wrung it out like a towel. Like you roly poly. Let's go. आणि हा सीडर इथे पाणी पितोय, थकलाय खूप. धावत पळत होता, अगदी पूर्ण ट्रेलवर पळत होता आणि आता पाणी पितोय तिकडे जाऊन. आणि ही मुलगी ही कुत्र्यांच्या आजूबाजूला पण नसायची. हिला बघा, एका दिवसात या बिचाऱ्या सीडरमुळे हिने इथली ट्रिप कॅन्सल केलेली आणि आता सीडर सोबत फिरत आहे, एकटी फिरती आता. वाव. आणि मी इथे बेंचवर बसलोय आणि हा माझा व्ह्यू, पॉइंट ऑफ व्ह्यू. हा हे कॉटेज आणि ही 30 एकर जमीन, त्याचा मालिक हा हा कुत्रा. कसा बसलाय भाई बिचारा. हा आमच्या सोबत वर येत होता आणि भाई ही कपटी मुलगी वर आला तर त्याला बोलते गो देर गो देर. काय नालायक आहेस भाई. बिचारा तो थांबला तिकडेच. सीडर भाई कपट. ही कपटी आहे भाई, एक नंबर कपटी. घे आता. हाय सीडर, आता बोल. आम्ही आता इथे स्टोअरमध्ये आलोय आणि हे बघा इथे गणपतीची मूर्ती आम्हाला हवी होती. आणि गणपती, बजरंगबली, हनुमान. बजरंगबलीची हा. आणि इथे अरे हा हे बघ. आणि इथे शिवा पण आहे, शंकर. किती सुंदर मूर्ती आहे ना ही पण ही वाली महाग आहे, बट ती वाली खूप छान आहे. अंबे माता पण आहे. देवीची पण मूर्ती. आणि सगळ्यांच्या मागे ना लिहिलंय की काय आहे आणि त्यांचं इम्पॉर्टन्स काय आहे, कशासाठी आपण त्यांना मानतो वगैरे. तर गाईज ही एक जागा आहे जिथे हे लोक असं बॉनफायर करणार आहे, असं त्यांचं प्लॅन आहे करायचं संध्याकाळी. तर ते लोक इथे मार्शमेलोज करतात बॉनफायरमध्ये आणि मग त्याला चॉकलेट चिपमध्ये असं प्रेस करून मग ते सॉफ्ट होतं आणि मग असं ते लोक खातात. ही त्यांची कनेडियन डेलिकसी आहे जे ते लोक करतात. तर आम्ही मे बी आता ते आज संध्याकाळी एक्सपिरियन्स करू, तर तुम्हाला दाखवतो ते पण. आणि ही इथे मस्त एक सुंदर झोका आहे असं मस्त, आणि त्याला असं लेकचा व्ह्यू आहे. किती छान. मला कुत्र्यांची एवढी भीती होती, मला वाटलेलं की फनी वाटेल जेव्हा मी असं म्हणजे घाबरत असेल वगैरे ते व्लॉगमध्ये दिसायला, पण सू करतोय तो मागे. आणि बट त्यांनी मला एवढं कम्फर्टेबल फील करू. मी कधीच कुत्र्यांच्या आजूबाजूला एका घरामध्ये तर सोडा, म्हणजे मी चालवायची पण नाही आजूबाजूला, काहीच नाही बिलकुल पण. आणि आता मी त्याला हात लावू शकते पण लाड. त्याच्यासोबत मी एक बॉलचा पण व्हिडिओ टाकेल, एक बघा त्याला मस्त एन्जॉय करतोय तो. कारण की तो जिथे राहतो सिटीमध्ये तिकडे त्याला असं फिरता नाही येत ना, इकडे अगदी त्याला पाण्यात खेळायला आवडतं. गेला पाण्यात तर तुम्हाला ते पण दाखवेल, बघत राहा. And record him bringing him back and then doing this. See where he's been jumping through there? That's the Let clay. him do this. The clay out, yeah. I love it. The clay underneath the sand. आता आम्ही इथे टॅरो कार्ड्स आहे हिच्याकडे टायनीवाले, तर ते खेळत होतो. तर मी उचललं तर मला हे आलं, असं बांधलेली बाई आहे ही. आणि मग दीपेशने उचललं. मला हे आलंय, त्या बांधलेल्या बाईला मी पळवतोय, हकलतोय मी. हा हे आता मला आधी मला वाटलंय का टाइमपास आहे, पण आता मला खरं वाटतंय की खरं आहे. असं मला हे असं असतं आणि हा मला हडजीड करत राहतो असं. तेच करत राहतो. आता तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी सनसेट होत आहे. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट आहे की ह्याच्या कॉटेजला दोन्ही व्ह्यू आहे, म्हणजे सनसेट पण आहे आणि सनराईज पण आहे. आणि सगळ्यात भारी आहे इथे एक बेंच आहे जवळच, ज्याच्यावर म्हणजे लिटरली बसून आपण समोरच सनसेट बघू शकतो. सनसेट बघता बघता आमची कॉटेज ट्रिप एंड अजून झाली नाहीये. बॉनफायर करू आम्ही, जे दाखवू तुम्हाला, खूपच मजा असेल म्हणजे. पण उद्याचा प्लॅन आहे की इथे जवळपासच असे 2-3 ट्रेल्स आहेत जिथे फॉल कलर्स खूपच मस्त दिसतील. तर मे बी आम्ही एवढा नाही दिसणार. हां म्हणजे अर्ली फॉल कलर
तर आम्ही ते 2-3 ट्रेल करू. घरी जाताना ते ऑन द वेच आहेत, तर ऑन द वे ट्रेल करू, घरी जाऊ आणि आराम करू, कारण मंडेला ॲज युजल परत कामाला जायचं आहे. तर मस्त ट्रिप खूप होती, रिलॅक्सिंग खूपच वाटलं. रिलॅक्सिंग होती. आणि आम्ही दोघं असे आहोत ना, आम्हाला असे ठिकाणी खूप आवडतात जिथे फक्त असं रिलॅक्स करायचंय, चांगला दिवस जात आहे. म्हणजे ॲडव्हेंचरस पण आहोत आम्ही, पण आम्हाला असं सगळं पण आवडतं जिथे असं बस पीसफुल वाटतंय आणि छान असं टाइम स्पेंड होत आहे. आपल्या इथे हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी पण तुम्ही बाहेर कोणाकडे जाणार, मग तुम्ही पैसे स्पेंड करणार आणि ते बाकीचे लोक तुम्हाला करून. आता तुम्ही बोटिंग करायचं असेल, तुम्ही बाहेर गेले, तुम्ही त्याला 50-100 रुपये दिले, तुम्ही बोटिंग केली, अर्धा तास 1 तास बोटिंग केली, परत आले, झाले बोटिंग. तर आपल्याला फक्त एवढाच एक्सपिरियन्स माहिती आहे प्रत्येक गोष्टीचा. आपल्याला हेच एक्सपिरियन्स माहिती आहे की ठीक आहे बाबा बोटिंग अशी करतात किंवा कायाक असं करतात, हे सगळं आपल्याला माहिती. पण जे हे लोक आहेत, हे लोक लहानपणापासून म्हणजे जवळजवळ म्हणजे यांच्या जन्मापासूनच अशी सगळ्या ठिकाणी यांचं कॉटेज वगैरे असतात, तिकडून ते पूर्ण शिकतात बोटिंग कशी करायची, बोट स्टार्ट कशी करायची, बोट पाण्यात कशी उतरवायची, आणि हे सगळं यांना येतं कारण की हे लोक सगळं एक्सपिरियन्स करतात. म्हणून हे ॲडव्हेंचर करण्यामध्ये अजून मजा येते. आणि आता आम्ही एका लहान मुलाला बघितलं, जे बाजूचे नेबर आहे त्यांचा जो मुलगा, आणि ते लोक पण खूप यंग आहे, म्हणजे 27 काहीतरी ती आम्हाला सांगत होती. आणि तिचा एवढूसा मुलगा होता 5-6 वर्षाचा, आणि तो फिशिंग करत होता. लाईक आपण हे सगळं नाही करत, म्हणजे मे बी गावातली लोक करत असतील, बट तरी इथे असं वाटतं ना की लहानपणापासूनच ह्यांना स्विमिंग येते, सगळं येतं. आपल्याकडे हे सगळं ना लक्झरी मानलं जातं. स्विमिंग शिकणं नाही बोलत आहे मी, पण असं सगळ्या ठिकाणी जाणं, आणि आपण कसं करतो की हां स्टेकेशन आहे, वीकेंडला जाऊ असं करतो आपण, पण हे लोक असं नॉर्मली करतात. I don't care who sits where, to be honest with you. It doesn't matter. आज आमचा डे 2 एंड होतोय, आणि उद्या आम्ही सकाळी उठून सनराईज बघायला उठेल मी, तर ते दाखवू, कारण की मला पण बघायचं, दाखवण्यासाठी नाही, मला पण बघायचं आहे. सनसेट आज मस्त बघितलं बसून एकदम शांत. उद्या सनराईज बघायचं ट्राय करू, आणि त्याच्यानंतर आम्ही निघू. आणि आम्हाला 2-3 जागा बघायचे आहेत, मी रील्सवर बघितलेलं, मस्त होते, तर ते बघू. पीक फॉल तर नाही आहे, बट तरी बघायचं ट्राय करू. आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला भेटू, उद्या दाखवू, पण आतासाठी डे 2 एंड होत आहे. सो उद्या भेटूया आपण. गुड नाईट. नाईट. हा आता घोरतोय, पण हा मम्मा सारखा वागतोय. मम्मा पण असंच करते, घोरायला लागते आणि मग त्याच्यानंतर मध्ये मध्ये डोळे उघडते, जसं आता करतोय, आणि बोलते मी थोडी झोपलेली.